स्वराज्याचा छावा कैद झाला बघा, अखंड जुलूम सहन करून गेला. घात बघा झाला, डाव मेघण्याने साधला, माझा शंभूला आपल्यानीच पिंजऱ्यात कोंडला. डरकाळी देणारा वाघ हरलेला मुळीच नव्हता हो, फितूर निघाले आपलेच, नाहीतर हा शंभू शांत बसणार नव्हता. अरे औरंग्या, शरीराच्या माझ्या होळी केलीस तरी बेहत्तर, तुझे कान उघडाने ऐक, हा शंभू इस्लाम धर्म कबूल नाही करणार. सर्व रणांगण उधळून टाकेल. अशक्य असे काहीच नव्हते. संभाजी महाराज कैद झाले म्हणून, नाहीतर या औरंगाचे काही खरे नव्हते. हार पत्करण आमच्या रक्तात नाही, धर्माचे रक्षण माझे कर्तव्य आहे. प्रयत्न लाख कर रे औरंग्या, हा शंभू असाच लढत राहणार आहे. 40 दिवस कसे यातना सहन केले असेल. अंगावर काटा येतो इतिहास वाचला. विचार करा काय हाल झाले असतील मुजरा धर्मवीर संभाजीराजांना. एक वेळेच्या अन्नाशिवाय माणूस अक्षरशः तरफडतो. हा शंभू धर्मासाठी बघा 40 दिवस उपाशी राहतो. मुठीत शंभूचा शमशेर, उधळेल असे रणांगण. इंग्रज, डच, मुघल, पोर्तुगीज थरथर कापले यवन. हे वादळ शांत बसणार नव्हतं. हे मृत्यूही लवकर येणार नव्हतं. धर्माकरिता दिली झूंज शंभूने, नाहीतर मोगलांना चांगलंच तुडवलं असतं. नाही पाण्याचा घोट, नाही अन्नाचा कण, भुकेने शरीर व्याकुळ, तरीही धर्मासाठी शंभूचे बलिदान. डोळ्यात आग, चेहऱ्यात राग, धर्माची जाण, यवनांना शंभू महाग. माझा देव पण सुन्न होता, 40 दिवस मौन येत होता. सुटकेची आशा माझे संभाजी करत होते, एवढी का रे तू परीक्षा घेत होतास. घाम फुटला होता, धास्ती भरली होती. छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाची झोप उडवली होती. अरे औरंग्या, जरी माझ्या शरीराची होळी केलीस ना, तरी या हिंदुस्थानाची शपथ, धर्म माझ्यासाठी खास आणि श्वास. जीवनाची पर्वा केली नाही. विषय धर्माचा होता. हा शंभू नडला मुघलांना, कारण विषय माझ्या स्वराज्याचा होता. कर्म असे करा की प्रत्येकाला हेवा वाटेल. आपल्या शंभूंचे बलिदान बघा, आपल्याला अभिमान वाटेल. धर्म मुखात होते, निर्णय ठाम होते, प्राण सुटले तरी शंभू झुंज देत होते. सरदेसाई वाड्यात दगडफटका झाला, गणोजी शिर्के फितूर निघाला. बलिदान असावे तर शंभू राजांसारखे, धर्म जगावे तर शंभू राजांसारखे. एक सुई लागली काय तर माणूस कावरा बावरा होतोय. अरे त्या शंभू राजांचे चरित्र वाचा, बघा कसा अंगावरती काटा येतोय. घावावर असे घाव आले रक्ताचे पाठ, शंभून तेच हालच हाल, तरीही धर्मासाठी मन धीट. हरला नव्हता शंभू, मारला गेला होता. धर्म धर्म म्हणत शर्यतीत लढत होता. दम घुटत होते, अंगावर चटके बसत होते. रक्ताच्या थारोळ्यात शंभू धर्म जागवत होते. रक्ताच्या थारोळ्या उडल्या, देहाचे तुकडे तुकडे झाले. इस्लाम कबूल कर. बिलकुल नाही, शंभूराजे म्हणाले. नाही पाण्याचा घोट, नाही अन्नाचा कण, भुकेने शरीर व्याकुळ, तरीही धर्मासाठी शंभूंचे बलिदान. पोलादी छातीचा, अफाट बुद्धीचा, धर्मरक्षणासाठी बलिदान शंभू राजांचा. सूर्य मावळला, चंद्र उदयासला, स्वराज्याचा तारा आज हरपला. जोपर्यंत सूर्य राहीन, जोपर्यंत चंद्र राहीन, जोपर्यंत पृथ्वी राहीन, तोपर्यंत शंभू बलिदान अजराम राहीन. स्वराज्य धोक्यात, आपलेच फितूर, संकट चारी बाजूनी, तरीही शंभू निडर. सतत जखमांवर वार यवनांनी घातले, तरी माझा शंभू धर्मासाठी यातना सोसले. अमानुष छळ कैद करून केले छत्रपती संभाजी, तरी पुरून उरले. 100 वाघांची ताकद होती, भगव्या झेंड्याची धमक होती. या शंभूला धर्माची काळजी होती, म्हणून स्वराज्य टिकवण्याची शर्यत होती. रक्त जरी माझे सांडले, तुकडे जरी देहाचे करतील, या शंभू एकदा नाही, स्वराज्यासाठी 1000 वेळेस मरेल. सूर्याहून असा तेज, युद्धात जलद गतीने हालचाल, बाज होऊन त्याची भेदक नजर, शिवशंभू नेहमी असे चपळ. मृत्यूची चादर ओढून निकरांचे चटके घेतले. छळ करणारे थकले, तरी माझे शंभू नाही हरपले. सिंहाचा जबडा फाडून दात मोजले, मुघल स्वराज्याला घाम फुटले. अशा योद्ध्याला इंग्रजांनीही नमले, शंभू राजाने परकीय सत्तेला चांगलेच पाणी पाजले. शरीर रक्तबळानं यवनांनी करून डोळे जीभ काढून टाकले. दयनीय अशी अवस्था असूनही माझे शंभू शरण नाही गेले. कशी कलश शंभूराजे, जणू खिल्लारी जोडी, शेवटच्या श्वासापर्यंत मोडली नाही घडी. रान बघा कसे पेटले, स्वराज्य धोक्यात आले. शिवरायांचे शंभू सरदेसाई वाड्यात फसला. सह्याद्रीचा छावा धर्मवीर झाला, जखमांचे वार सहन करून गेला. रक्ताचे पाट वाहले, संपूर्ण देह विद्रूप केले.
यवनांनी जखमांवर मीठ फासले, तरी माझ्या शंभूराजाने धर्म जगविले. ऐसा राजा होणे नाही, धर्म जागविला जखमांनी. ऐसा राजा होणे नाही, स्वराज्य राखले शंभूंनी. विजला नव्हता दिवा 40 दिवस तेवत होता. यवनांना जुलुमाने माझा शंभू जगत होता. शरण येणे रक्तात नव्हते. इस्लाम धर्म कबूल नव्हते. यवनांनी तुकडे तुकडे केले. शंभू अखेरपर्यंत लढत होते.